दुर्दैवी अरणजवळ झालेल्या अपघातात जखमी मोडणीमच्या तरुणाचा मृत्यू. उपचार सुरू असताना प्राणज्योत मावळली. याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अरण गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेला ज्योतिराम लक्ष्मण काळे, वय वर्ष 32, राहणार मोडणीम, पालखी मार्ग, या तरुणाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. सोलापूर येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतरही त्याची प्राणज्योत मावळली. या घटनेमुळे मोडणीम परिसरात शोककळा पसरली आहे. नेमकी ही घटना काय होती ते आपण पाहूया. शुक्रवार दिनांक 13 मार्च 2026 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ज्योतिराम काळे हे आपल्या दुचाकीने क्रमांक MH 45 AT 5951 मोडणीमहून अरणच्या दिशेने जात होते. अरणगावच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकवर क्रमांक TN 28 BC 4548 या ट्रकला त्यांची दुचाकी पाठीमागून जोरदार आदळली होती. या भीषण धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर वरवड टोल नाक्याचे गस्ती पथक प्रमुख उमेश भोसले, चालक नागनाथ भालेराव आणि महामार्ग पोलीस केंद्राचे प्रभारी अधिकारी उमेश पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमीला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवले होते. डॉक्टर महेश वावरे यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूरला पाठवले होते. मात्र दुखापत गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ज्योतिराम काळे हे तरुण वयाचे असल्याने त्यांच्या निधनाने काळे कुटुंबासह संपूर्ण मोडणीम गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे अपघात विभाग अधिकारी श्री जगताप या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट अभिषेक पवार, ETV न्यूज 24.